नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विशेषण या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचा व्याकरण अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपण शब्दांच्या जाती अभ्यासत आहोत। शब्दांच्या जातीमध्ये आपण विशेषण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार याचा अभ्यास केलेला आहे। विशेषण व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधी आपण विशेषण म्हणजे काय, त्यांचे किती प्रकार असतात आणि कोणकोणते प्रकार असतात हे आपण पाहिलेले आहेत। त्यापैकी आपण गुणवाचक विशेषण म्हणजे काय हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे समजून घेतलेले आहे। आता विशेषणाच्या पुढील प्रकारांचा अभ्यास व्याकरणाच्या या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत। विशेषणाचे प्रकार: गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। तर या अगोदर आपण गुणवाचक विशेषण म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे। आता आपण संख्यावाचक विशेषण म्हणजे काय हे विस्तारित रूपामध्ये अभ्यासूया। पुढे तुम्हाला इथे एक चित्र दाखवलेलं आहे। या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे। मग आता या चित्रामध्ये आपल्याला काही मुलं दिसत आहे, प्राणी दिसत आहे आणि एक घराचं चित्र आहे। चला इथे प्रश्न लिहिलेले आहेत, आपण ते वाचूया। प्रश्न 1, चित्रात एकूण किती मुले आहेत? 2, चित्रात किती मांजरे आहेत? 3, मांजराच्या किती पट मुले आहेत? 4, घरावर किती कौले आहेत? तर बघा इथे आपल्याला चित्रात मुलं किती दिसत आहेत? आपण म्हणू शकतो 3 किंवा मग अनेक। चित्रात किती मांजरे आहेत? तर याचं उत्तर येणार 1। मांजराच्या किती पट मुले आहेत? तर 3 पट। घरावर किती कौले आहेत? आता बघा हे कौले आपण मोजू शकतो का? नाही, तर ते अनेक कौले आहेत। तर आपण असं ज्यांची गणना करता येत नाही, गिनती करता येत नाही, त्यांना आपण अनेक वगैरे असे म्हणतो। तर बघा ह्या आपण जे काही प्रश्न आता पाहिले, चित्रात एकूण किती मुले, चित्रात किती मांजरे आहेत, मांजरांचे किती पट मुले आहेत, घरांवर किती कौले आहेत, तर या उत्तरामध्ये लिहिलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो? संख्यावाचक विशेषण। प्रश्न आपल्याला हे 4च्या उत्तरामध्ये खूप, असंख्य, अनेक, अधिक हे शब्द देखील संख्यावाचक विशेषण आहे। आता बघा इथे आपल्याला चित्रात एकूण किती मुले आहेत, आपण उत्तर सांगितलेलं होतं 3। मांजरे किती आहेत? तर 1, त्याचं उत्तर काय आहे? 1। मांजराचे किती पट मुले आहेत? तर आपण 3 पट म्हणतो। पण घरावर किती कौले आहेत याच्यासाठी आपण खूप कौले आहेत, असंख्य कौले आहेत, अनेक कौले आहेत किंवा अधिक कौले आहेत अशा शब्दांचा वापर आपण करतो। मग इथे बघा आपल्याला या उत्तरावरनं संख्यांचा बोध होतो की नाही, अंक, संख्या यांचा बोध होतो। पण 4थ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला खूप, असंख्य, अनेक, अधिक असे शब्द मिळतात। तर याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यातून संख्यांचा बोध होत आहे, म्हणून या सगळ्या शब्दांना आपण संख्यावाचक विशेषण असे म्हणतो। आता इथे बघा तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे। खालील परिच्छेदातील संख्या विशेषणे अधोरेखित करा। अगोदर मी हा पॅराग्राफ वाचते, त्याच्यानंतर याच्यामध्ये आलेले संख्या असलेले शब्द आपण अधोरेखित करून घेऊया। आपला परिच्छेद आहे, अल्लाउद्दीन व फरीदा दोघे शाळेत निघाले। वाटेत एक भेळेचे दुकान होते। दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत। फरीदाकडे 5 रुपयांचे नाणे होते। तिने 2.5 रुपयात शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेतले, तर अल्लाउद्दीनने उरलेले अर्ध्या पैशात फुटाणे घेतले। सगळे पैसे संपले, भरपूर फुटाणे आले। पसाभर फुटाणे त्याने फरीदाला दिले, तर तिने थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पॅराग्राफ आपला वाचून झालेला आहे। आता एक एक ओळ वाचून आपण त्यामधील संख्या असलेले विशेषणे ओळखूया। आता पाहूया पहिलं वाक्य, अल्लाउद्दीन व फरीद दोघे शाळेत निघाले। आता ह्या अल्लाउद्दीन व फरीद दोघे शाळेत निघाले याच्यामध्ये संख्याचा बोध करणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे दोघे। मग तुम्ही त्या दोघे या शब्दाला अंडरलाईन करायचे आहे, अधोरेखित करायचे। पुढचं वाक्य आहे, वाटेत
एक भेळेचे दुकान होते. तर इथे संख्या असलेला शब्द कोणता आहे? तर तो आहे एक. दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत. तर ह्या पुढच्या वाक्यामध्ये कोणता शब्द असा आहे की त्याच्यातून आपल्याला संख्येचा बोध होतो? तो आहे अनेक. फरीदाकडे 5 रुपयांचे नाणे होते. याच्यामध्ये अंकांचा बोध करणारा शब्द आहे 5. तिने 2.5 रुपयात शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेतले. याच्यामध्ये 2.5 रुपया ना, तर ह्याच्यात 2.5 हा शब्द संख्याचा बोध करणारा शब्द आहे. पुढचं वाक्य आहे, तर अल्लाउद्दीनने उरलेल्या अर्ध्या पैशात फुटाणे घेतले. तर इथे आपल्याला संख्येचा बोध होत आहे आणि तो आहे शब्द अर्धा. सगळे पैसे संपले. आता याच्यामध्ये सगळे, याच्यातून पण आपल्याला संख्यांचा बोध होते. अनेक, ज्यांची आपण गिनती करू शकत नाही, ज्यांचं मोजमाप करू शकत नाही. अनेक, सगळे असे शब्द जे येतात ते असंख्य संख्यांचा आपण गणना करू शकत नाहीत. तेव्हा आपण अशा शब्दांचा प्रयोग करतो. भरपूर फुटाणे आले. तर याच्यामध्ये भरपूर. पसाभर फुटाणे त्याने फरीदाला दिले. तर ह्या वाक्यामध्ये पसाभर. तर तिने थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली. तर याचं थोडीशी हा शब्द संख्याचा बोध करणारा शब्द आहे. आता बघूया याच्यात कोणते कोणते शब्द आलेले आहेत. दोघे, एक, अनेक, 5, 2.5, अर्ध्या, सगळे, भरपूर, पसाभर आणि थोडीशी. ह्या शब्दांवरून संख्यांचा आपल्याला बोध होत आहे, म्हणून हे संख्या विशेषणे आहेत. संख्या विशेषणाची व्याख्या आता आपण संक्षिप्त रूपाने पाहूया आणि काही उदाहरणेद्वारा आपण समजून घेऊया. नामांची संख्या दर्शवली जाणाऱ्या विशेषणाच्या रूपास संख्यावाचक विशेषण म्हणतात. म्हणजे जिथे नामांची, सर्वनामांची संख्या दर्शवली जाते त्या विशेषणाच्या रूपाला आपण संख्यावाचक विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ 5, 100, काही आणि पुष्कळ. अजून आपण उदाहरण समजून घेऊया. 5 टोपली. टोपली किती आहेत? 5. तर टोपली हे काय आहे? नाम आहे आणि त्याची संख्या दर्शवणारा शब्द आहे 5. 100 काकड्या. काकड्या हा सर्वनाम आहे, नाम आहे, सर्वनाम नाही, नाम आहे आणि त्याच्याबद्दल संख्या दर्शवणारी शब्द आहे 100. काही फुलं. तर फुलं हा नामवाचक शब्द आहे आणि त्याचं संख्या दाखवणारा शब्द आहे काही. पुढचं शब्द आहे, उदाहरण आहे पुष्कळ गुरे ढोरे. तर गुरे हे नाम आहे आणि पुष्कळ हे काय आहे? त्याचं विशेषण असलेलं शब्द, विशेषण असलेलं संख्याचा बोध करणारा शब्द आहे पुष्कळ. तर अशा रीतीने आपण पुन्हा एकदा संख्या विशेषणाची व्याख्या पाहूया. ज्या विशेषणाच्या योगाने नामांची संख्या दाखवली जाते. काय सांगितलेलं की ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्या नामाला किंवा त्या संख्येला संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार आहेत. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. आता आपण प्रत्येक हा विशेषणाचा प्रकार समजून घेऊया. पहिला आहे गणनावाचक संख्या विशेषण. केवळ गणना करण्यासाठी उपयोग होणाऱ्या विशेषणास आपण गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतो. तर गणना याच्यावरूनच कळतं की आपण ते मोजू शकतो, गिनती करू शकतो. मग केवळ गणना करण्यासाठीच ज्या विशेषण शब्दांचा प्रयोग होतो त्यांना आपण गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ 5, 8, दोघे, दोन्ही, अर्धा हे गणना करणारे शब्द आहेत. जसे की 5 म्हणजे आपल्याला कळतं की 5 कोणी म्हटले 5 फुलं द्या, 5 फळं द्या, तर तुम्ही 5च फळं देणार किंवा 5च फुलं देणार, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. तसेच 8, दोघे म्हणजे 2, दोन्ही म्हणजे पण 2 आणि अर्धा, अर्धा म्हणजेच 500 ग्राम.
तर आपल्याला बघा असे मोजमाप माहीत असतात की पाव किलो म्हणजे किती ग्रॅम, अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम, किंवा मग 1 किलो म्हणजे किती ग्रॅम. तसंच मग इथे अर्धा म्हणजेच अर्धा लिटर दूध असणार आहे. पुढचं आहे अर्धा पाव 8 मनुष्य, त्याच्यामध्ये पाव आणि मनुष्य हे काय आहे, नाम आहेत आणि त्याची विशेषता गणना करणारे शब्द आहेत अर्धा आणि 8. गणनावाचक संख्या विशेषणाची व्याख्या पाहूया. ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होते त्या विशेषणाला आपण गणवाचक विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ 10 मुले, 13 भाषा, 1 तास, 50 रुपये. तर बघा इथे आपल्याला नाम असलेले शब्द आहे मुले, भाषा, रुपये आणि तास. तर संख्या बोध करणारा किंवा गिनती करणारा, गणना करता येतील असे शब्द आहेत 10, 13, 1 आणि 50. मग अशा शब्दांना ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गिनती किंवा गणती किंवा गणना करण्यासाठी केले जाते त्या विशेषणाला आपण गणनावाचक विशेषण असे म्हणतो. गणनावाचक संख्या विशेषणाचे पण 3 प्रकार पडतात: पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. तर पूर्णांकवाचक मध्ये 5, 6, 18, 12 हे शब्द येतात. अपूर्णांकवाचक मध्ये पावशेर, अर्धा, सव्वा, दीड हे गणनावाचक संख्या विशेषण आहेत. तिसरा आहे साकल्यवाचक, 5 मैत्रिणी, 2 भाऊ. आता पुढचं पाहूया क्रमवाचक संख्या विशेषण. संख्या विशेषणाचे हे प्रकार आपण अभ्यासत आहोत. त्याच्यामध्ये दुसरा आहे क्रमवाचक संख्या विशेषण. वाक्य आहे वाक्यांमधील जे विशेषण वस्तूंचा क्रम दर्शवितात त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात. म्हणजे बघा ज्या विशेषणामध्ये आपल्याला वस्तूंचा क्रम करतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 100वा असं आपण म्हणतो की नाही, तसं त्याच्यामध्ये क्रम दर्शवले जातात. तर अशा क्रम दर्शवणाऱ्या विशेषणालाच आपण क्रमवाचक विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ पहिलं दुकान, 7वा बंगला, 5वे वर्ष. त्याच्यामध्ये बघा वस्तूंचा क्रम करतो, पहिला, दुसरा, तिसरा, 7वा, 8वा, 9वा, चौथे, 5वे, 6वे. तर हे याच्यामध्ये आपल्याला पहिला, 7वा आणि 5वे हे क्रम दर्शवणारे शब्द आहेत आणि या विशेषणाला आपण क्रमवाचक विशेषण असे म्हणतो. पुन्हा एकदा आपण समजून घेऊया काही उदाहरणांच्या द्वारे. पहिले मंदिर, 10वे घर, 20वा मजला. तर मजला कितवा आहे, 20वा. घर कितवे आहे, 10वे. मंदिर कितवे आहे, तर पहिले. मग वस्तूंचा क्रम दाखवण्यासाठी उपयोग होणाऱ्या विशेषणाला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे संख्या विशेषणाचा आवृत्तीवाचक संख्या विशेषण. वाक्यांमधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली तरी ते दर्शवितेच त्यास आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात. जसे की तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग. पुढचा प्रश्न आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचेच उदाहरण आपण पाहणार आहोत. पुन्हा दुप्पट, अर्धा, चौपट, दुहेरी, 20पट इत्यादी इत्यादी. आवृत्तीवाचक संख्यावरून आपल्याला काय बोध होतं की त्यांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते. वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शवितेस त्या विशेषणाला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग. पुढचा प्रकार आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. तर पृथकत्व म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय होतं की एकमेकांपासून लांब करणे, वेगळे करणे. जी विशेषण पृथकत्व म्हणजेच वेगळा बोध करून देतात त्यांना आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ मुलींनी 5-5चा गट तयार केला. तर इथे 5-5, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा. तर प्रत्येकाला किती प्रश्न सोडवा सांगितले, 4-4. मग इथे आपल्याला 4-4 हा शब्द पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहे. पुढचा प्रकार आहे
पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचा आपण संक्षिप्त पुन्हा एकदा आढावा घेऊया. वेगळेपणाचा बोध करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या विशेषणाला पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरण 2 2ची, 5 5च्या, 50 50च्या, 12 12ची, 5 5च्या रंगा, 50 50च्या गट्टी, 1 1 मुलगा, 2 2चा गट. हे झाले पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पुढचा प्रकार आहे 5वा अनिश्चित संख्या विशेषण. ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी. त्याच्यामध्ये आपल्याला निश्चित संख्या व्यक्त होत नाहीत तर त्या अनिश्चित असतात. पुन्हा आपण एकदा समजून घेऊया अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे त्याच्यामध्ये संख्याचा कोणत्याही नामाच्या निश्चित संख्येची माहिती आपल्याला मिळत नाही, त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो. ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही त्या विशेषणाला आपण अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ काही मुलं आहेत पण किती आहेत याचा बोध होत नाहीत. मुलं आहेत आणि कितीतरी मुले आहेत. काही मुले सांगितलेले 4 मुलं 10 मुलं असं संख्येचा निश्चित बोध होत नाही. थोडी जागा, याच्यामध्ये पण थोडी हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. भरपूर पाणी, याच्यामध्ये पण भरपूर हे काय आहे अनिश्चित संख्या विशेषण आहे. अनिश्चित संख्या विशेषण म्हणजेच काय तर संख्यानं दाखवणाऱ्या विशेषणाला आपण अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो. उदाहरणार्थ अधिक, थोडा, काही, इतर, सर्व इत्यादी. अधिक वेळ, थोडा भात, काही तास, इतर व्यक्ती आणि सर्व पक्षी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विशेषण म्हणजे काय, विशेषणाच्या प्रकाराचा अभ्यास करत आहोत. उर्वरित विशेषणाच्या प्रकाराचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.